आणि याकरिता सर्वच भिक्षूंची एकत्र येणे, सर्व उपासकांनी एकत्र येणे हे गरजेचे आहे. कारण की आम्ही आपसामध्येच लढत राहू तर एक दुसऱ्याच्याबद्दल आम्ही आपसामध्ये मतभेद निर्माण करत राहू, यामुळे आपण लढाई जिंकू शकणार नाही. जर खरी लढाई जिंकायची असेल तर आपल्याला संपूर्णपणे एकत्र व्हावं लागेल आणि बौद्ध समाज जर एकत्र होईल तरच ही लढाई आपल्याला जिंकता येईल. नमो बुद्धाय, जय भीम. मी मिनल. तुम्ही बघत आहात समता आवाज TV. ह्यावेळेस माझी उपस्थिती दिल्लीला जंतर मंतरवर आहेत. आपल्यासोबत भंतेजी कोंढाण नागपूर महाराष्ट्रावरनं आलेले आहे. तर यांच्यासोबत आपण बोलूया की आता बोद्धगयाला हे कंटिन्यू तिथे बोद्धगयाला कंटिन्यू धरण्याला बसलेले होते, तर त्यांच्याकडून आपण त्यांचा परिचय घेऊया. चला आपण त्यांच्यासोबत बोलूया. नमो बुद्धाय, वंदामी भंतेजी. सुखी हो मंगल हो. तुम्ही तुमचा परिचय द्या आणि तुम्ही आतापर्यंत तिथे बोद्धगयाला धरण्याला बसले होते तर त्याविषयी आम्हाला माहिती द्या. सर्वप्रथम तर मी समता आवाज याला मी धन्यवाद देतो. आणि मी बोद्धगयाला आतापर्यंत म्हणजे 26 तारखेला तिथून धरण्यावरून निघालो आहे आता. आणि आज मी जंतर मंतर या ठिकाणी दिल्लीला पोहोचलेलो आहे. आणि धरण्याबद्दल सांगायचं म्हणजे महत्त्वाची गोष्ट जी आहे की जी 12 तारखेला आम्हाला तो धरणा तिथून म्हणजे 11 तारखेच्याच रात्री त्या ठिकाणातून धरणा उठवायची जे DM होते त्यांनी आमच्यावर दबाव टाकला. आणि तो दबावातून आम्हाला 2-3 दिवसाची संधी मिळाली. आणि 14च्या रात्रीच आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण जो धरण्यावर जो पेंडाल वगैरे जो होता ते आम्हाला तिथून उचलून निगमा मोनिस्ट्री जी आहे त्या ठिकाणी आम्हाला येऊन त्या ठिकाणी आम्हाला बसवण्यात आलं. परंतु त्याही ठिकाणी आम्हाला लिमिट दिली गेली की कमीत कमी 20 ते 25 भिक्षूच फक्त या धरण्यामध्ये राहू शकतात. कारण की त्या ठिकाणी फक्त एकच कमरा आम्हाला त्या DMनी अलाउ करून दिला. आणि आमच्याकडे संख्या भिक्षूची जास्त होती म्हणून काही भिक्षू आम्ही जे भंतेजी औरंगाबादवाले जे भंतेजी आहेत त्यांच्या विहारामध्ये स्थायी झाले. दिवसा आम्ही त्या ठिकाणी राहत होतो आणि रात्रीच्या वेळेस ते आराम करायला विशुद्धानंद भंतेच्या विहारामध्ये जात होतं. अशा प्रकारे तो धरणा अजूनही चालू आहे. धरणा बंद झालेला नाही. मात्र काही लोकांनी अशी अफवा फैलवली की आकाश लामाने धरणा विकला. वास्तविक पाहता काही भिक्षू या धरण्याच्या विरोधात गेले. आणि तो विरोधात गेल्यामुळे झालं काय नेमकं की त्या धरण्यामध्ये 2 पार्ट निर्माण झाले. भिक्षूमध्येच 2 पार्ट निर्माण झाले. आणि भिक्षूमध्ये 2 पार्ट असे झाले की आपसामध्ये दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे एक पार्ट वेगळा पडला आणि दुसरा पार्ट वेगळा पडला. आणि त्याच वेळेस काही लोकांनी राजकारणी आपलं संघटन तिथं समोर आणलेलं आहे. आणि त्या राजकारणामुळे धम्मकारण चालत नाही. आणि जर खरंच तुम्हाला एकटं व्हायचं असेल, एक यायचं असेल तर आम्हाला एका व्यक्तीची लढाई करायची नाही आहे. एक व्यक्ती जेलमध्ये गेला का आम्ही असे कितीतरी लोक जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहोत. आम्ही तर म्हटलं की धरण्यावरून जेवढेही बसलेले आहेत त्या सर्व लोकांना तुम्ही जेलमध्ये घेऊन जा, आम्ही यायला तयार आहोत. परंतु आम्ही कानूनच्या दायऱ्यामध्ये असल्यामुळे सरकार आम्हाला हात लावू शकली नाही. मात्र त्या सरकारनेच आम्हाला जागा निर्माण करून दिली आणि म्हटलं की 15 दिवसाच्या नंतर म्हणजे 1 तारखेच्या नंतर तुम्हाला एक असं योग्य स्थान आम्ही तुम्हाला निवडून देऊ, त्या ठिकाणी तुम्ही तो धरणा कायम स्वरूपात चालू ठेवा. असंच DMनी आमच्याबरोबर बोलणी केली. आणि तो सध्या धरणा आता आपल्या निगमामध्ये आहे. आणि जोपर्यंत जे DM आम्हाला जी जागा उपलब्ध करून देत नाही त्या जागेवर आम्हाला जोपर्यंत ते नियुक्त करून देणार नाही तोपर्यंत आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही. पण 1 तारखेला तर जागा मिळाली असं जाहीर झालेलं होतं. जाहीर केलं मात्र अजूनपर्यंत त्यांनी जागा दिलेली नाही. DM आता हा टाळाटाळी करत आहे. कारण की त्यालाही वरच्यावर दबाव असेल. कारण की बुद्धाला हे द्यावं की नाही द्यावं, बुद्धिस्ट लोकांना कुठंच धरण्याची जागा द्यावी या विचारात ते आहेत. मात्र ते नक्की आम्हाला अजूनपर्यंत ते टाळाटाळी करत आहेत. ते पूर्णपणे आम्हाला समर्पित नाही आहेत. कारण की शासन त्यांचं आहे, सरकार त्यांची आहे आणि मनुवादी सरकार असल्यामुळे हे ते कारस्थान सुरू केलेलं आहे त्या लोकांनी. तुम्ही पाहायलाच असेल
बुद्धगयाला बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी एका गव्हर्नरला त्या ठिकाणी DMनी घेऊन आला आणि त्या बुद्धाच्या गर्भाच्या ठिकाणी जिथं गोल भाग आहे त्या ठिकाणी त्याच्या पंडिताच्या हातून जी पूजा घडवून आणली. हा फार मोठा आमच्या बुद्धावर अन्याय आहे. एवढा मोठा अन्याय आजपर्यंत कधीच झालेला नाही. का झालेलं नाही? कारण की बुद्धांची संख्या त्यावेळेसही कमी होती, आताही कमी आहे, म्हणून बुद्धाला ते कधी वेगळं दाखवतच नाही. जसं हिंदू वेगळे करतात, ख्रिश्चन वेगळे करतात, मुस्लिम वेगळे करतात, परंतु बुद्धाची संख्या आजपर्यंत त्यांनी कधीच दर्शविलेली नाही. का दर्शविली नाही? कारण की ते लोक, त्यांची मानसिकता अशी आहे की बुद्धिस्ट लोक हे हिंदूमध्ये कन्वर्ट झाले पाहिजे आणि हे हिंदू म्हणजेच राहायला पाहिजे, म्हणून बुद्धाची संख्या अजूनपर्यंत त्यांनी डिक्लेअर केलेली नाही. आणि आमच्याजवळ बुद्धाची नोंद नाही. आम्ही जे बाबासाहेबांनी जी दीक्षा दिली त्या दीक्षेमुळे आम्ही बुद्धिस्ट झालो, परंतु आपण जे बुद्धिस्ट झालो हे आपल्याजवळ नोंदणी नाही. लेखी नोंदणी नसल्यामुळे आपल्याला ते कन्वर्ट करत नाही. कारण की आपण जातीच्या नावाखाली शेवटी महारच लिहिला जातो, चंभार लिहिला जातो, इतर जाती लिहिल्या जातात, बौद्ध लिहिल्या नाही जात. बौद्ध लिहिल्या जात नाही. आणि बौद्ध लिहिल्यावरही उलट ते म्हणतात की बौद्धामध्ये तुम्ही कोणती जात आहात, म्हणजे बौद्धामध्येही जाती गणण्याचा प्रयत्न ते लोक करतात. अशी मनुवादी व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेमुळे आपल्या बुद्धावर फार मोठा अन्याय आहे. 13 तारखेला जी महाबोधी महाविहार परिसरमध्ये सायंकाळच्या वेळेला महाराष्ट्रातल्या लोकांवर ते जे निंदनीय घटना झाली त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ते फार मोठं निंदनीय घटना आहे. कारण की बुद्धांच्या नावाखाली ते लोक, जे पंडित लोक आहेत, ते आपलं पोट भरण्याचं काम करतात आणि बुद्धांवर कोणत्याच प्रकारचे अतिक्रमण करून त्यांना समोर न येऊ देणे, त्यांच्या विचारांना न ऐकणे आणि लोकांना हिंदुत्व दाखवणे. म्हणजे 5 पांडव आहेत बाजूला बसलेले, ते पांडव तो विष्णूचा अवतार आहे, बुद्ध हा विष्णूचा अवतार होय. तर जर त्यांना विष्णूचा अवतार वाटतो तर भगवान बुद्धाचे वडील जे सिद्धार्थ होते त्या काळात, तो बुद्धाचे वडील कोण होते? त्यांना प्रश्न विचारला पाहिजे का की शुद्धोधन हा ब्राह्मणाचा पुत्र होता का म्हणून. मात्र ते लोकांना अंधश्रद्धेमध्ये घेऊन जातात. अंधश्रद्धेमध्ये नेल्यामुळे हिंदू लोक लवकर त्या अंधश्रद्धेमध्ये जाऊन आपली मानसिकता विकून टाकतात आणि लोक भयभीत होतात. आणि ज्या लोकांना इतिहास माहीत नाही आहे ते लोक त्यांच्यामध्ये कन्वर्ट होऊन जातात आणि यामुळे बुद्धांवर फार मोठा अन्याय आहे. अदर कम्युनिटीवाले लोक तर म्हणत होते की जे महाराष्ट्रातले लोक आले ते इथे येऊन यांनी क्रांती मचवली आणि त्यांनीच इथे दंगे केले, त्यांचं असं म्हणणं होतं. तुमचं याच्यावर काय आहे? महाराष्ट्रातील लोक श्रद्धेने त्या ठिकाणी आलेले आहेत. बुद्धावर श्रद्धा आहे. बुद्धावर श्रद्धा असल्यामुळे महाराष्ट्रातील अधिकाधिक जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्रातील जो बुद्धिस्ट समाज आहे तो बुद्धाच्या आस्थेसाठी, दर्शनासाठी येत असतो. आणि हा त्यांच्या आस्थेचा प्रश्न आहे, त्यांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. त्यांनी दंगा घडवलेला नाही. मात्र जे पंडितगिरी करणारे मनुवादी विचाराचे जे पंडित लोक तिथं बसलेले आहेत त्यांनी जाणून बुजून तो दंगा घडवलेला आहे. त्यांनी हातामध्ये लाट्या काट्या घेऊन त्या ठिकाणी बसलेले आहेत ते लोक. म्हणजे पहिलेपासून प्लॅन होता. त्यांनी सुरुवातीपासून तो प्लॅन करूनच ठेवलेला होता की कोणत्याही हालतीमध्ये थोडाही यांनी काही उपद्रव केला किंवा काही बोलले तर आपण याला मारायचं. आणि त्यांनी कितीतरी उपासकांना, बुद्धिस्ट उपासकांना मारण्याचा प्रयत्न केला, दंडे काढले, मारण्याचा प्रयत्न केला, मारलंसुद्धा. म्हणजे आपला हा धरणा पण संपवण्याचा एक प्लॅन पण होता. म्हणजे BTMC जे आहे, BTMCमध्ये जे बुद्धिस्ट म्हणतो आपण भिक्षू बसलेले आहेत ते सर्व मनुवादीचे आहेत. कारण की तो DMही मनुवादी आहे आणि जे 4 लोक म्हणतो आम्ही आपले बुद्धिस्ट आहेत ते बुद्धिस्ट नाही, ते प्युअर मनुवादी आहेत. बुद्धाला मानणारे नाही आहेत. ते फक्त आपला तिथं वास्तव्य चालावं, आपलं जे उपजीविका चालावी यासाठी ते जुळलेले आहेत. ते BTMCमध्ये जुळलेले आहेत आणि BTMC आजपर्यंत इतक्या वर्ष झाले, जवळजवळ आपण नाही म्हणतो तरी कमीत कमी सुरुवातीपासून BTMC जी आहे या BTMCनी एकही बुद्धासाठी अशी कोणती सोय केलेली नाही. बुद्ध भिक्षूंना राहण्याची सोय केली नाही, त्यांच्या जेवणाची सोय केली नाही, त्या ठिकाणी कोणती शाळा उत्पन्न केली नाही.
काही मेडिकल कॉलेजसुद्धा उत्पन्न केले नाही. मग इतक्या वर्षाचा जो केलेला दान आहे, जो आलेला दान आहे, तो गेला कुठं, कुणी घेतलं, हा एक प्रश्न निर्माण होतो. बोधगया जो मंदिर आहे महाबोधी परिसर, त्याच्या सराउंडिंगमध्ये काही डेव्हलपमेंट पण नाही झालेलं आहे. डेव्हलपमेंट नाही झालेलं आहे, तो तर डेव्हलपमेंट झालाच नाही. मात्र त्याच्या अतिरिक्तही जे डेव्हलपमेंट करायला पाहिजे होतं सरकारने, अगर त्यांनी या बुद्धाच्या जो पैशाचा किंवा दानाचा सदुपयोग केला असता तर आज पूर्ण बोधगयाच नाही, पूर्ण बिहार समृद्ध झाला असता, असं माझं मत आहे. कारण की एवढा धन, एवढं दान त्या ठिकाणी दररोज येतो आणि त्यामुळे पूर्ण बिहार समृद्ध होऊ शकतो, अशी माझी गॅरंटी आहे. भंतेजी, पण आता जोपर्यंत आता तुम्ही तिथे होते, स्टार्टिंगपासनं तुम्ही धरण्याला बसले होते, पण आता जी इतक्यामध्ये जी तुटाफूट होत आहे, ते तुटाफूट आपल्याला म्हणजे बाजूला ठेवून आपल्याला BT ॲक्ट आता समोर कशा पद्धतीने चालेल याविषयी आपल्याला बोलणं इम्पॉर्टंट आहे, ना की एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणं इम्पॉर्टंट आहे. हे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याची चुकीचं आहे. आता आपल्याला फक्त एकच कार्यक्रम आहे की जो सेशन कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये जी केस आहे, याच माध्यमातून आपण BT ॲक्ट आपल्याला पूर्णपणे आपल्या हातात घेऊ शकतो. आणि याकरिता सर्वच भिक्षूंची एकत्र येणे, सर्व उपासकांनी एकत्र येणे हे गरजेचं आहे. कारण की आम्ही आपसामध्येच लढत राहू तर एक दुसऱ्याच्याबद्दल आम्ही आपसामध्ये मतभेद निर्माण करत राहू, यामुळे आपण लढाई जिंकू शकणार नाही. जर खरी लढाई जिंकायची असेल तर आपल्याला संपूर्णपणे एकत्र व्हावं लागेल आणि बौद्ध समाज जर एकत्र होईल तरच ही लढाई आपल्याला जिंकता येईल. अन्यथा आपण आपसामध्ये एकमेकाचे, जसे केकड्याची जात कशी असते, एखाद्या डब्यात ठेवलं तर एक केकडा वर जाण्याचा प्रयत्न करतो, त्याचे पाय खाली ओढण्याचा प्रयत्न त्याच्या खालचा केकडा करतो. तशा प्रकारे आपला समाजाची जात आहे. आणि ही जे स्वभाव आहे ही सोडायला पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला एकत्र येऊन पूर्णपणे लढाई करायची आहे. आणि ती लढाई आता सुप्रीम कोर्टाशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण की मनुवादी सरकार ही आपल्याला एवढ्या साध्या रूपाने कोणत्याच प्रकारे आपलं BT ॲक्ट जो रद्द आहे तो करणार नाही. तर हे शासनाकडूनच आपल्याला, म्हणजे सुप्रीम कोर्टाकडूनच आपल्याला करता येईल. आणि त्यासाठी हा एकमेव मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही. भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे, हा एका योनो एक मग्गू मार्ग आहे. चालण्यासाठी सर्वाला एकच मार्ग आहे. सुप्रीम कोर्टाशिवाय दुसरा कोणताही वर्चस्व स्थान नाही, सरकारही नाही. सरकार हे फक्त नॉमिनल आहे, हे 5 वर्षासाठी राहील. सुप्रीम कोर्ट हमेशासाठी राहील. आणि जर आपण सुप्रीम कोर्टातून ही लढाई लिगली म्हणजे संविधान वाचवण्यासाठी आपण लढाई करत आहोत. संविधानाची जीत आहे यामध्ये. सुप्रीम कोर्टाची जीत म्हणजे संविधानाची जीत. आणि संविधान वाचवण्यासाठीच हे सारं लढाई BT ॲक्ट रद्द करण्याचं कार्य आपण करत आहोत. हे महत्त्वाचं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आपण संविधानाला वाचवण्याचं काम करत आहोत. इथंच मी आपल्या शब्दाला विराम देतो. आपण माझा इंटरव्ह्यू घेतला त्याबद्दल मी धन्यवाद देतो. साधू. धन्यवाद.